देशमुख यांच्या हत्याकांडातील क्रूरता समोर आली असून यातील 15 व्हिडिओ आणि 8 फोटो देखील समोर आलेले आहेत। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते। हे सर्व वस्तुस्थिती दर्शक पुरावे म्हणून CIDने दोषपत्रामध्ये जोडलेले आहेत। तब्बल 2 तास आरोपी देशमुख यांना मारहाण करत होते आणि व्हिडिओ काढत होते। यातून देशमुख यांचा किती निर्दयपणे खून केला आहे हे दिसून येत आहे। ह्या व्हिडिओ आणि फोटोमधील माहितीमधून देशमुख यांना मारहाण करायला कधी सुरुवात केली आणि संतोष देशमुख यांचा मृत्यू कधी झाला हे स्पष्ट होत आहे। सर्व व्हिडिओ हे 9 डिसेंबर रोजचे आहेत। तर ह्या फोटो आणि व्हिडिओमधील मारहाणीचा घटनाक्रम असा आहे की 3:46 मारहाणीला सुरुवात झाल्याचा पहिला व्हिडिओ आहे, तर शेवटचा व्हिडिओ हा 5:53 आहे, ज्यामध्ये देशमुख यांचा विवळतांचा आवाज ऐकू येत आहे। तर नंबर 1चा व्हिडिओ काय आहे तेच आपण पाहूया। 9 डिसेंबर रोजी 3:46 मारहाणीला सुरुवात केली। ह्यात देशमुख यांना पाईप आणि वायर सारख्या हत्याराने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करत असताना दिसत आहे। तर दुसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये शिवीगाळ करून मारहाण करत आहेत। यातही पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारहाण करताना देशमुख यांची पॅन्ट काढताना देखील दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये देशमुख यांना आरोपी बूट आणि हाताने मारहाण करत आहेत, तर दुसरा आरोपी पायाला वायर सारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करत असताना दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये शिवीगाळ करून लवचिक पाईपने मारहाण करताना शूटिंग करत आहेत। शूटिंग करणारा महेश केदार असल्याचे दिसत आहे। ह्याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना मारहाण करताना आणि कॉलरला धरून बसवताना दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झाल्याचे दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करताना एक व्यक्तीचा हात देखील दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये आरोपी हे देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारत आहेत। तर व्हिडिओ क्रमांक 9 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झाल्याची दिसत आहे। तसेच जबरदस्त घुले हा सगळ्याचा बाप आहे असं म्हणायला लावून खाली पाडून जखमी तोंडावर उभी लघवी करताना देखील दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेलवर बसून पाईपने मारहाण केली जात आहे व दुसरा व्यक्ती शूटिंग करत असताना दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये जखमी देशमुख यांना अंडरवेलवर बसून दुसरी व्यक्ती शूटिंग घेत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 12 मध्ये ह्या देशमुख यांना अंडरवेअरवर बसून जबरदस्तीने केस ओढून बोलण्याला काहीतरी लावित असल्याचे शूटिंग करताना दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 13 मध्ये देशमुख यांना ह्या व्हिडिओमध्ये स्कॉर्पिओ गाडीजवळ अंडरवेअरवर उताने स्थितीमध्ये झोपवल्याचे दिसत आहे। तसेच आरोपी हे देशमुख यांना रक्ताचे डाग असलेले पॅन्ट घालताना दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना उठवून शर्ट घालताना दिसत आहे। शर्ट घालण्या अगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियाल फेकून देताना देखील दिसत आहे। तर व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कणतांचा आवाज येत असतानाचा हा व्हिडिओ आहे। अशा प्रकारे जवळपास 3 तास मारहाण करत संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे ह्या व्हिडिओच्या पुराव्यामधून आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि ह्या हत्या प्रकरणाविषयीची अशीच नवनवीन अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।